एकंदरीत जर गेल्या 10-15 दिवसाच्या ज्या प्रचारामध्ये आम्ही बघतोय, तर आमच्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगली परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. या मतदारसंघामध्ये आमची युती भारतीय जनता पक्षाबरोबर आहे, तर त्यांचीही आम्हाला चांगली मदत ह्या इतर सगळ्या मतदारसंघामध्ये व्हायला लागल्या. आणि जर बघितलं तर करवीर तालुक्यामध्ये आणि करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे सगळेच उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडणं अशी परिस्थिती आम्हाला दिसते. भोगाती सहकारी साखर कारखान्याची जी आता कार्यप्रणाली चालू आहे त्याच्यावरती सर्वच जनतेमधून एक चांगला विश्वास व्यक्त होत आहे. कारखान्याचा जो उच्चांकी दर चेअरमन साहेबांनी आणि सर्व संचालक मंडळाने दिला आहे, त्यानंतर 15 डिसेंबरपर्यंतची जी सगळी बिलं आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यात, त्यामुळे उत्साहाचं वातावरण सभासदांच्या मध्ये आहे आणि त्याचा नक्कीच आम्हाला फायदा ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला दिसून येणार. नक्कीच आमचा जुना पक्ष त्यांचं चिन्ह घेऊन पुन्हा एकदा ह्या निवडणुकीमध्ये आमच्या समोर आहे. खरं मतदार सगळे जागरूक आहेत. आमचे कार्यकर्ते गावोगावी हा संभ्रम जो लोकांचा होणार होता त्याच्यामध्ये दुरुस्ती करून उद्याच्या 7 तारखेला निश्चितच आमच्या गटाची कुठलीही मतं स्वर्गीय पी एन साहेबांच्या गटाची मतं ही काँग्रेस पक्षाला न जाता राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरतीच जाणार ह्याची खात्री करून सगळी कार्यकर्ते घ्यायला लागले. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.